तर दादाने सांगितलं तू काय काळजी करू नको, ही नंतर ते इथे ये. आणि त्यावेळेला विशेषतः दादा विजय कोकणेंचा त्या अंत्यविधीचा कार्यक्रम होता. त्या अंत्यविधीचा कार्यक्रम संपला की दादा 5 मिनिटाच्या म्हणजे 25 मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. आणि येताना त्यांनी इनाम डॉक्टरला अगोदर सांगितलं की असा असा आमचा जवळचा माणूस एक कार्यकर्ता येतोय आणि त्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करा. म्हणजे असा संघर्ष करणारा, असा लोकांना सहकार्य करणारा नेता आपल्याला पाहिजे का कुठलंच सहकार्य नसणारा नेता पाहिजे. हे आता इंदापूर नगरीला विचार करण्याची वेळ आलेली आहे. अनेक लोकांना आपण सांगितलं की अनेक लोकांना नगराध्यक्ष केलं, अनेक लोकांना नगरसेवक केलं. आज मला फक्त 2च प्रश्न आपल्या समोर सांगायचे, 2च प्रश्न आपल्याला विचारायचे. उद्या जर आपण पुण्यासारख्या ठिकाणी गाडी घेऊन गेलो आणि तिथल्या एखाद्या गाडीने आपल्या गाडीला धडक दिली, अशा वेळेला ती पुण्यातली लोक जर धतीन करायला लागली आणि आम्हाला 1.5-2 लाख रुपये नुकसान भरपाई दे, गचांडलं मारलं, अशा वेळेला कुठल्या नेत्याला तुम्ही फोन करणार इंदापूर शहरातल्या? एवढंच फक्त उत्तर आपण द्यायचंय. आणि कोणता नेता हा प्रश्न सोडू शकेल याचं उत्तर आपण द्यायचंय. एवढं संघर्ष असणारा नेता. मला आठवतंय दादा 92 साली तुम्ही नगराध्यक्ष झाला आणि त्यावेळेला नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी संप केला. मी त्यावेळेला 92 साली कॉलेजमध्ये शिकत होतो. पण आपण त्यावेळेला संप केला असताना सकाळी 6 वाजता सगळ्या गावातल्या तरुणांना, सगळ्या महिला भगिनीला घेऊन या गावातल्या साफसफाईचं काम सुद्धा पार केलं. आणि 10-15 दिवस हे अक्षरशः झाडू घेऊन अक्षरशः गटर काढण्याचं काम सुद्धा दादाच्या या सगळ्या कार्यकर्त्याच्या टीमनी केलं. आणि त्यावेळेला सफाई कर्मचाऱ्यांचा संप सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली. अशा प्रकारचा नेता या इंदापूर तालुक्यामध्ये होणं नाही. अनेक बाहेरची माणसं येऊन इथं काही सांगतील. आज दादा तुमच्यावर जो अन्याय झालाय, अख्ख्या महाराष्ट्रातून फोन आम्हाला येत आहेत की एवढ्या चांगल्या माणसावर अन्याय कसा झाला. आता त्यांनाच माहिती कसं केलाय. म्हणजे एखादं चांगलं नेतृत्व जर, एक काम करणारं नेतृत्व जर पुढे जात असेल तर त्याला मागं कसं खेचायचं, अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी घेतलेली आहे. परंतु इंदापूर शहरातले नागरिक हे शुद्ध नागरिक आहे. निश्चितपणे बसच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपण आदरणीय दादा आणि 19 उमेदवार आणि रिक्षाच्या चिन्हावर असलेले 1 उमेदवार यांना आपण निवडून प्रचंड बहुमताने निवडून द्याल एवढी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमोलजी. यानंतर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय प्रदीप दादा गारटकर या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. माननीय प्रदीप दादा. उद्याच्या 2 डिसेंबरला होत असलेल्या इंदापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 8 या दोन्ही प्रभागातील असलेले सन्माननीय उमेदवार, उपस्थित सर्व कार्यकर्ते, या परिसरातील नागरिक बंधू आणि भगिनींनो, प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आणि आता या निवडणुकीत या जनतेने, इंदापुरातल्या जनतेने आपला जवळपास निर्णय पक्का केलेला आहे. सर्व प्रभागातनं जर जाऊन आलो तर सहजपणाने आपण जर लक्ष टाकलं तर आपलं लक्षात येतं की असलेल्या त्या प्रभागातल्या जनतेनं जो उत्स्फूर्त पाठिंबा, उत्स्फूर्त प्रतिसाद जो या कृष्ण भीमा विकास आघाडीला जो दिलेला आहे, यावरून उद्याच्या 3 तारखेला 100% 21च्या 21 उमेदवार विजयी होतील अशा पद्धतीचं चित्र या इंदापूर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि याची चर्चा फक्त इंदापूर शहरात राहिलेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. 283 नगरपालिकेची निवडणूक लागली, पण त्यामध्ये इंदापूरची चर्चा एवढी का झाली? त्याचं एकमेव कारण असं आहे की आजवरच्या कुठल्याही राजकारणामध्ये, ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत, सर्व निवडणुकांमध्ये तुम्हाला राजकीय विचार, एकमेकाचे काही ना काहीतरी संघर्ष हे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी
जो एक सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि हा जिल्हाध्यक्ष ओरडून ओरडून सांगतोय की या निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला पुढे करा, जो संघटनेचं काम करतोय तुम्हाला ताकद देतोय त्याला आपण या ठिकाणी निवडून आणू. आणि निवडून आणणं किती सोपं आहे हे त्याला वारंवार पटवून देत होतो. कारण या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते इथं बसलेले, इथं भाजप शिवसेनेचे लोक या ठिकाणी बसलेले, आता प्रवीण माने या ठिकाणी भाषण करून गेलेले. हे जर विचार केला तर सर्व राजकीय पक्ष, मनसे असेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवराव जानकर मागच्या 4 दिवसापर्यंत येऊन गेले, पाठिंबा देऊन गेले. एक पक्ष एक संघटना या ठिकाणी शिल्लक उरली नाही. काही कुणाला न सांगता प्रत्येक जण मनाने या ठिकाणी येऊन उभा राहिला आणि समोर ही निम्मी अर्धी राष्ट्रवादी, निम्मी सुद्धा म्हणता येणार नाही, या इंदापूर शहरातली बहुतांशी राष्ट्रवादी आमच्या बरोबर ते अजितदादा गटाची आहे. आणि ह्या असलेल्या मंत्र्यांच्या सोबत ठराविक लोक ही त्या ठिकाणी उभी आहेत. हे एकूण सर्व राजकीय पक्षाची मंडळी या असलेल्या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून आपापले राजकीय जोडे, आपले विचार बाजूला ठेवून या आघाडीत का सामील होत आहे, नेमकं त्यांना काय म्हणायचं, ही सगळी लोक एकत्र येत आहेत, ते कशासाठी एकत्र येत आहेत याचा विचार इंदापूरकर जनतेने उद्याच्या निवडणुकीत मतदान करत असताना केला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या शहराचं नगरपालिकेचं राजकारण, निवडणूक, ती सत्ता म्हणजे ते सेवाचं केंद्र आहे, तो राजकीय अड्डा नाही. राजकीय अड्डा न बनवता त्या ठिकाणी जाऊन उत्कृष्ट पद्धतीची सेवा ही आपल्याला करता येऊ शकते. आणि मग सेवा जर करायची असेल तर इंदापूरच्या जनतेच्या समोर गेला 40-45 वर्षाचा इतिहास जर समोर ठेवला, असा सहजपणाने तुमच्या नजरेच्या पुढून जर तुम्ही तुमच्या या शहराचा सामाजिक राजकीय इतिहास जर तुम्ही अभ्यासला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मी पक्ष कुठलाही असेल पण संघटना कायम ठेवली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं गोरगरिबाची सेवा केली. अगदी परवापर्यंत बघा, मी या ठिकाणी 2011 साली रोटरी क्लब काढला. हा इंटरनॅशनल क्लब आहे. कालची गोष्ट सांगतो, या जिल्ह्यात आपल्या तालुक्यातल्या सुमारे 1,500 मुलांना त्यांच्या अभ्यासाची आणि राहण्याची व्यवस्था असलेलं एक किट, ज्याची किंमत आहे 7,000 रुपये, अशा 1500 गोरगरीब विद्यार्थ्यांना ते किट वाटप केलं. कुणी सहकार्य केलं? तेव्हा सहकार्य करणारा पुण्याचा एक क्लब, इंदापूरचा एक क्लब आणि त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलं तर स्पा नावाची कंपनी. ही कुठली कंपनी? ही कॅनडातली कंपनी. हे इंदापूरला आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलं. इंदापूरला आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जोडण्याचं देखील काम केलं. नुसताच इथं सेवा केली नाही, इंदापूरला या माध्यमातून आज गोरगरिबांच्या मुलाला त्यातले 2-4 वस्तू सुद्धा कधी त्यांनी बघितल्या असतील. बाकीच्या जवळपास 35 वस्तू त्यांनी बघितल्याही नसतील. अशा पद्धतीचं चांगलं किट या जिल्हा परिषदेत शिकत असलेल्या गोरगरीब मुलांना आम्ही देऊन केलं. सांगायचा मुद्दा असा, कुठल्याही माध्यमातून या इंदापूरकर जनतेला जितकं काही आपल्याला सेवा देता येईल, चांगलं काही घडवता येईल, चांगलं काही करता येईल, त्याचा सर्व प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केला. या परिसरामध्ये छोटे मोठे समाज राहतात, अगदी अल्पसंख्याक आहेत. मग आमच्या इथला रामोशी असेल, आमच्या इथला लोहार असेल, वडर असेल, आमच्या इथला मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, खोलार समाज असेल, प्रत्येक समाजाला ताकद देण्याचं काम या इंदापूर शहरात जर कुणी केलं असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं. त्या होलार समाजामध्ये इतका अल्पसंख्याक समाज, पण
दोन्ही समाजाला समजावून सांगितलं यावेळेला या होलार समाजाला आपण निवडून देऊ, आणि या दोन्ही समाजांनी ऐकलं आणि मागच्या 2 टर्म पूर्वी होलार समाजातल्या असलेल्या एका महिलेला आम्ही त्या ठिकाणी नगरसेवक पदाचा मान दिला. याच परिसरामध्ये मातंग समाज राहतो. संघटन असं आम्ही मानलं की आमच्या डोक्यात कधी जात पात धर्म आला नाही. नगराध्यक्षाचं पद हे ओपन कॅटेगरीसाठी असताना सर्व सवर्ण जातीची लोक इच्छुक असताना इथं असलेला मातंग समाजातला आमचा असलेला अरुण ढावरे सारखा एक सामान्य कार्यकर्ता, एका हमालाचा मुलगा, ज्याला ओपन कॅटेगरीमध्ये नगराध्यक्षपद असताना त्या ठिकाणी नगराध्यक्षपद बसवण्याची छाती अख्ख्या महाराष्ट्रात कोणी केली नाही, आम्ही करून दाखवली. माझ्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा नव्हता. सन 93 साली मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या इंदापूर शहरामध्ये अख्ख्या शहर आणि जिल्हा यामध्ये पहिला पुतळा बसवण्याचा मान हा आमचा. महात्मा फुलेंचा पुतळा आम्ही बसवला. या पद्धतीचा समाजकारण राजकारण. इथं अल्पसंख्याक समाज राहतो, त्यालाही आधार वाटावा अशा पद्धतीचा उपक्रम जेवण तर प्रत्येकाला करतो, प्रत्येक जण करतो, पण एक रोजा इफ्तार पार्टी हा जो उपक्रम आहे त्यांच्या पवित्र रमजान सणाच्या निमित्तानं दरवर्षी कोरोनाचा कठीण काळ असताना सुद्धा रोजा इफ्तार पार्टी आम्ही बंद केली नाही. 35 वर्ष हा उपक्रम या इंदापूर शहरामध्ये आम्ही चालवला. आमच्याकडे सत्ता असो नसो, राजकारणात यश अपयश कधीच बघितलं नाही. आमचं गाव, आमचा समाज, आणि या ठिकाणी हे गाव पण जपण्याचं काम हे सातत्यानं पुढे होऊन आम्ही केलं, आणि यामध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं. आज कुणी येऊन काही बोलेल माझ्यावरती, त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही जातीपातीत भांडण लावण्यात आणि धर्मात भांडण लावण्यात तरबेजार. राजकारणी खूप आहात, आम्ही राजकारणी कमी, आम्ही समाजकारणी माणसं आहोत. आम्ही आजपर्यंत समाजकारण केलं, राजकारणाला दुय्यम स्थान दिलं. इथं येऊन लोकांच्या धार्मिक भावना भडकवायचं काम करू नका. तुम्ही ज्या पद्धतीनं बेछूट बोलताय याचे गंभीर परिणाम होतील. आज माझ्यावरती आरोप करताना माझ्या नगराध्यक्षाच्या काळात ती पतित पावन संघटनेचं नाव घेता, त्याच पतित पावन संघटनेचा नगराध्यक्ष मी झालो होतो. इथली समोरची मशीद आहे ना कसाब समाजाची, माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात ती जागा देऊन तिथं मशीद बांधायची परवानगी मी दिलेली आहे. कित्येक गोष्टी मला सांगता येतील. या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी सर्वसमावेशक सर्व समाजात. आजही राष्ट्रपुरुषांची जयंती पुण्यतिथी आली तर त्या ठिकाणी गोरगरीब कार्यकर्त्याची आर्थिक स्थिती नसते. आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करणं, त्यांचा उत्साहाला अजून प्रोत्साहन देणं आणि असलेल्या प्रत्येक राष्ट्रीय पुरुषाचा या शहरामध्ये सन्मान व्हावा, लोकांना आठवण राहावी, त्यांच्या कार्याची आठवण राहावी, म्हणून हा सामान्य गोरगरीब कार्यकर्ता जे पण काही सांगेल ते आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणाने करत आहोत. हे सामान्य गरीब कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. आरोग्याच्या बाबतीत तर हातच कोणी धरू शकत नाही. 89 सालची गोष्ट आहे. 89 साली एकाच दिवशी एकाच ठिकाणी 5555 बाटल्याचा विक्रमी रक्तदान करून जगामध्ये जागतिक विक्रम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. ज्या काळामध्ये सुई टोचून घ्यायला लोक भेट होती त्यावेळेला या शहरातून 400-450 मुलं ट्रक मध्ये बसवून रक्तदानाला पुण्याला मी घेऊन गेलो होतो. या पद्धतीचं संघटन आम्ही बांधलं
शेतीचे प्रश्न निघाले, शेतकऱ्यांचे प्रश्न निघाले, कामगारांचे प्रश्न निघाले, दलितांवरती अन्याय झाला, अत्याचार झाला. आजची मंडळी बोलतात त्यांच्या त्या सराटी गावामध्ये हा बहिष्कृत असलेला हा खरा इथं उपस्थित आहे. तानाजी मिसाळ आणि हा खरा ही दोन कुटुंब गावाच्या बाहेर फेकून दिली होती. हे या ठिकाणी तहसीलदार ऑफिसच्या समोर उपोषणाला बसली होती. हे त्यावेळेला माझ्या पक्षाचे नव्हते, माझ्या संघटनेत नव्हते, हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. कोणी ताकद दिली नाही. ह्यांच्या घरची लोक माझ्याकडे आली, याचा प्रश्न समजून घेतला आणि या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या दलित वस्तीमध्ये आम्ही गेलो. छोट्या मोठ्या मीटिंग घेतल्या, सभा घेतल्या आणि लोकांना सांगितलं की या दोन कुटुंबाला न्याय द्यायचा आहे, मोर्चाने चला. माहिती करता म्हणून सांगतो की त्यावेळेला या तालुक्यातला दलितांचा सर्वात मोठा मोर्चा आमच्या नेतृत्वाखाली निघाला. ह्या कुटुंबाला त्या ठिकाणी आम्ही सांगितलं पोलिसला, त्या काळात त्या पोलिसला सांगितलं की पोलीस पडले, तुम्ही काय यात भाग घेऊ नका. जर तुम्ही भाग घेत नसाल आम्ही ह्या दोन कुटुंबाला सराटीत घेऊन जातो. ही 2-3 हजार लोक त्यावेळेला जमली होती आणि आम्ही त्यांचं पुनर्वसन करतो. पोलिसला बुडबुड आला आणि पोलीस पडले, तुम्ही इथंच थांबा. पोलीस पिंजऱ्यामध्ये हे दोन कुटुंबाचं सगळं गबाळ भरलं पोलिसांनी आणि त्या सराटीमध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं काम पोलिसांच्याकडनं आम्ही करून घेतलं. तुमच्या दृष्टीने ह्या विषयाला किंमत शून्य आहे, मला कल्पना आहे. हे भाषण ऐकत असताना, हा विषय ऐकत असताना तुमच्या दृष्टीने ह्या विषयाला किंमत शून्य आहे. पण त्या दोन कुटुंबाचा विचार केला. आज त्यातला हा खरा त्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून राहतो. ही ताकद आहे. ही ताकद आम्ही गोरगरिबाला दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला कोण खरा कोण मिसाळ माहित नाही आम्हाला. पण अशा पद्धतीचा अन्याय जर कुठल्या माणसावरती झाला तर त्याच्या पाठीशी उभारून त्याला ताकद देण्याचं काम आम्ही केलं. ते फक्त गारटकरनी नाही केलं, गारटकरच्या बरोबर जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून हे काम झालं, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्यामुळे संघटना ही जी एक ताकद आहे, ही ताकद सत्तेपेक्षा सुद्धा मोठी आहे. सत्तेत जी कामं होत नाहीत ती आमची गोरगरिबाची कामं व्हायची. गोरगरीब कार्यकर्ता शेकडोच्या संख्येने घेऊन जायचो. हे काम होत नाही म्हणलं तर ते काम अधिकारी आमचं चटकन करून द्यायचा. कुणाची ओळख आम्हाला सांगावं लागत नसायची. आज आम्ही सत्तेमध्ये 20 वर्ष होतो. या 20 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ज्या माणसांना निवडून दिलं, आमची काहीतरी ताकद वाढली तर आमची ताकद वाढवून आम्हाला कुठे जागा जमिनी घ्यायच्या होत्या. आम्हाला आमची प्रॉपर्टी वाढवायची नव्हती. आम्हाला अशा गोरगरीब कार्यकर्त्याला, समाजातल्या अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्याचं काम करायचं होतं. इथे येणारा पोलीस अधिकारी, इथे येणारा तहसीलदार, पुण्यात बसलेला SP, तिथला कलेक्टर, यांना सूचना द्यायची की गारटकर जे सांगत ते काम करायचं नाही. त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली. वरिष्ठांशी मी चर्चा केली. म्हणजे आमचा काय, आम्ही काय मागितलंय? कॉन्ट्रॅक्ट मागितला? कुठल्या गोष्टीचा ठेका घेतला? काय केलं? समाजामध्ये प्रामाणिकपणे आम्ही राहतो, गोरगरिबाची सेवा करतो. आमचा प्रपंचाचा असलेला वेळ, पैसा हा सगळा बाजूला खर्च करून आम्ही गोरगरिबाच्या सेवेमध्ये असतो. आम्ही कायमचा दोष आहे. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी आमच्याशी वागतो. समोर आल्यानंतर लोकांच्या समोर पाया पडत आणि हे करणीला चुकायचं नाही. त्यामुळं असंख्य गावातली अनेक कार्यकर्ते काही ना काही काम घेऊन यायचे, जे योग्य काम असायचं. त्यांच्यावरती अन्याय झालाय अशी गोरगरीब लोक माझ्याकडे यायची. पण मी केलेला फोन, मी केलेला प्रयत्न
इथलं तहसीलदार ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, शासकीय कार्यालयामध्ये पंचायत समिती असेल, मी घेऊन गेलेलं काम हाणून पाडायचं. माझं व्यक्तिगत तर काहीच काम कधी नव्हतं, आजही नाही. आम्ही आहे त्यात समाधानी असलेली माणसं. 5-50 एकराचं क्षेत्र आमच्या वडीलधाऱ्यांनी केलेलं, आम्ही पिकवतो शेती, आनंदात राहतो. मोठं व्हायचं, आर्थिकदृष्ट्या पैसा गबाळ कमवायचं आम्हाला हौस नाही. आणि या सगळ्या ह्याच्यातनं समाजाला ताकद देण्याची हौस असलेला एक कार्यकर्ता, की ज्या कार्यकर्त्यांनी 75,000 मतं मिळवली स्वबळावरती, स्वतःच्या ताकदीवरती, आणि मी म्हणणारे राजकीय नेते आमच्या विरोधात आले असताना मिळवली, हे 75,000 मतं मी 2006 साली या पक्षामध्ये विलीन केली, पूर्ण मिसळली. गटच माझा ठेवला नाही. राजकारणात असं कधी कोणी करत नाही. हा गाढवपणा मी केला. का केला? तर ज्ञानपेक्षा संघटना मोठी, आणि या संघटनेचा मंत्र आम्ही कायम जपला. एक एक करून गावातला पुढारी, आमचा कार्यकर्ता, याच असलेल्या नेतृत्वाने गोड गोड बोलून संपवला. इतका गोड बोलून संपवला की दिसतं आम्हाला कळतं काय बोलायची सोय नाही. जितक्या म्हणून अडचणी करता येईल त्या दारटकरचा कार्यकर्ता म्हणून तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची अडचण करण्याचा उद्योग हा कायम चालला. तरी जबाबदारी माझी, जिल्ह्याचं अध्यक्षपद दिले म्हणून मी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जिल्हाभर फिरून पक्ष वाढवला. 5 आमदार येत होते 99 साली राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून. 5चे आमदार 8 आमदार करून दाखवले. एक खासदार यायचा बारामतीचा. माझ्या कार्यकाळामध्ये शिरूरचा एक खासदार वाढवला. सर्व असलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळवलं, सहकारातल्या निवडणुकात यश मिळवलं, संघटन बांधलं, वेळ दिला पक्षासाठी, संघटनेसाठी. वेळ मी धडपडतोय तुम्हाला मोठं करायला, आणि तुम्ही धडपडताय मला संपवायला. आणि दोष काय? मी कुठं म्हणलं मला विधानसभा लढायची? मी लढलो ते माझ्या ताकदीवरती लढलो, पडलो, संपला विषय. आज तुमची ताकद वाढवतोय. उघड पुढे जाऊन सांगतो, इथं मराठा समाजाचं प्राबल्य आहे. म्हणून मी त्यावेळेला या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना म्हटलं की मराठा समाजातले चांगले चांगले 4-5 लोक आपल्याकडे आहेत, यापैकी कुणालाही एकाला तुम्ही नगराध्यक्षाचं तिकीट द्या. काय होईल? निवडून तर 100% आम्ही आणूच, आमच्या ताकदीवरती आणू, तुम्ही इकडे बघू पण नका. पण एक मेसेज या तालुक्यामध्ये जे धनगर मराठा जो वाद, विचित्र वाद चालू आहे, आणि त्याचा शिक्का या मंत्र्यावरती आहे, तो शिक्का पुसला जाईल. आणि तो जर शिक्का पुसला गेला की मग मामांनी जर समजा मराठा समाजाचा नगराध्यक्ष केला तर संपूर्ण तालुक्यातला मराठा समाज मामाकडे चांगल्या नजरेने बघेल. काय माझा हेतू वाईट होता? समाज एक संघ ठेवणं, आपलं संघटन, आपला नेता
याला जपणं, ह्याच्यावरती होत असलेले आरोप हे बाजूला करणं, हे संघटनेचा प्रमुख या नात्यानं मी घेतलेली ही भूमिका माझ्या मते ही अजिबात चुकीची नव्हती. पण तुमच्या मनामध्ये कट कापत, तुमच्या मनामध्ये कट कारस्थान करायचं स्वभाव तुमचा, कपट करण्याचा स्वभाव तुमचा वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन. जर ह्या लोकांना जर इथं काम करायचं होतं, पक्षात यायचं होतं, तर विधानसभेला उघड का नाही आले? लोकसभेला तर विरोधी पक्षाचं काम त्यांनी केलंच केलं, राष्ट्रवादीच्या विरोधी काम केलं. विधानसभेला जर मामाच्या वरती एवढं प्रेम होतं तर उघडपणाने या विधानसभेमध्ये त्यांनी का काम नाही केलं? विचारतो या शहरातल्या लोकांना, कधी बघितलं या शहा परिवाराला तुम्ही विधानसभेमध्ये? मी असेल, आमचा सामान्य कार्यकर्ता असेल, घर घर पळाला आणि तुम्हाला मी परत लीड आणून दिलं. या सगळ्यांच्या परिश्रमात परत तुम्ही आमदार, आणि आमदार झाला म्हणून मंत्री, आणि मंत्री झाला म्हणून विकासाचा फंड इथं आला. जिल्ह्याचा अध्यक्ष मी होतो, मीही नेत्यांना सांगायचो इंदापूर नगरपालिकेमध्ये खूप बॅकलॉग भरायचा, आम्हाला सहकार्य करा. आणि माझ्या असलेल्या सगळ्यावरनं नेते मंडळी पैसे द्यायचे. या ठिकाणी शहरामध्ये जो काही विकास झाला एकट्याने कोणी श्रेय घेऊ नये. यामध्ये माझं देखील श्रेय आहे. आम्ही तुम्हाला आमदार करताना रक्ताचं पाणी केलंय. आमदार झाला म्हणून मंत्री झाला आणि म्हणून फंड आला. तर ह्या तुमच्या फंड आणण्यामध्ये गारटकरचं सुद्धा तितकंच असलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळं या शहराचा विकास करताना सर्वांगीण विकास करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलं. असं असताना निवडणुकीच्या आधी गेली वर्षभर यांची गुप्तगुप्त चालली आहे. हे आतून बसून काहीतरी कटकारस्थान करताय. त्यांच्याच जवळचे बगलमधचे मला सांगताय, मला सगळं करताय. समोर आले की माझं कुठं काय, माझं कुठं काय, माझं कुठं काय, ते अजितदादाच, ते अजितदादाच. हा काय अजितदादाला काय पडले इंदापूरचे? ह्यांचं सगळं कटकार असतात. दादाच्या माथी मारायचं आणि स्वतःला जो हेतू साध्य करायचा आहे तो हेतू साध्य करायचा. या मागे मी अजूनही विचार करतो की ह्या माणसाला इतकं प्रोटेक्ट केल्यानंतर या माणसाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कशासाठी अडचणीत आणलं, का माझ्यावरती अन्याय केला, याचं उत्तर मला तरी काही राजकारणात दिसत नाही. मग एकच गोष्ट म्हणावी लागेल, जसं प्रत्येक गावागावातला कार्यकर्ता हा निष्ठावान कार्यकर्ता
ह्यांनी वेचून वेचून संपवला, तर शेवटचा असलेला माझ्यावरती घाम घालण्याचा कार्यक्रम ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं यांनी केला. हा माझा स्पष्ट आरोप आहे. त्याचा माझी चूकच दाखवून द्या. माझं काय त्याचं वैर आहे, 2-3 पिढ्याचे संबंध आहे. रोज आम्ही चहाच्या कट्ट्यावरती एकत्र बसतो, गाव बघतोय आम्हाला. आजही सांगणं चांगलंय, मागच्या निवडणुकीत पराभूत झालो म्हणून कधी त्यांना रागाने बोललो, कधीच नाही. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला, नेभा कधीच नाही. दिलेला नागरिकांनी दिलेला कौल मान्य करून मनाचं मोठेपणा दाखवून आम्ही आमचा अपमान पराभव पचवून या ठिकाणी परत एकदा सगळ्याला त्या ठिकाणी रिस्पेक्ट देण्याचं काम आम्ही केलं. त्यावेळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सगळ्या आठवत आहे किती पळाल्या माझ्यासाठी. आमच्या मंडळी उभ्या होत्या, हेच आमदार त्यावेळेला होते, मंत्री होते, हे किती पळाले आमच्यासाठी, किती आले इंदापूर शहरामध्ये. आज काय चाललंय, आज सगळं मंत्रिमंडळाचं काम, सरकारचं काम बाजूला ठेवून घराघरात तर फिरताय, सगळ्या तालुक्यातला कार्यकर्ता गोळा करताय. आज तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचं रूप हे आम्हाला निश्चित कळालं बाबा. हे तुमच्यासाठी ज्या माणसाने रक्ताचं पाणी केलं त्याच्या बाबतीत अशा पद्धतीने वागण्याची जी रीत आहे ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक होय जाईल, पण तुम्ही तुमचा स्वभाव या ठिकाणी उघडा पडलेला आहे. तुम्ही नेमकं काय पद्धतीने कटकारस्थान करताय हा कार्यकर्ता बघतोय. मी 15 दिवसापूर्वी भूमिका घेतली, आज तागायत कोणी मला कार्यकर्ता पक्षाचा किंवा पक्षाच्या बाहेरचा ट्रोल करू शकत नाही का. मी घेतलेली भूमिका योग्य आहे म्हणून माझ्यावरती कोणी त्या ठिकाणी आरोप करू शकत नाही. म्हणून तुम्हाला सर्व इंदापूरकर जनतेला मला सांगायचं आहे की आता या निवडणुकीच्या हे परिवार परत पुढे आलाय, आमच्याच नेत्यांनी त्याला पुढे आणलाय. जागा जमिनीचे विषय या हायवेला आपल्या सगळ्या शाळा कॉलेज गर्दी प्रचंड, बायपास काढायचा म्हणून तुमच्याच लोकांनी बायपास काढला. कुठून, जो कॅनल वाहतो तो कॅनल या मामाच्या पंपापासून पुणे रोडनं देशपांडे वेज पर्यंत जो कॅनल येतो त्या कॅनलवरती रिझर्वेशन टाकलं. आणि त्या ठिकाणी 150 फुटाचा रुंद रस्ता हा आखला. त्याच ठिकाणी यांची शेती. हे नगराध्यक्ष झाले की यांनी त्यांच्या शेतातला रस्ता त्याच्यावरच रिझर्वेशन काढून टाकलं. सत्तेचा गैरवापर याला म्हणतात. इकडं 150 फुटाचा रस्ता, इकडं 150 फुटाचा रस्ता आणि ह्यांच्याच शेतात
रस्ता गायब का टाकला होता? ही पोरं लहान सहान तिथून जातात. काल त्या बाबा चौकात सभा होती, 1 तास 1.5 तासात तिथं बसलो होतो, तर 20-25 ट्रॅक्टर डबल ट्रॉलीचे 30-30 टनाचं ओझं घेऊन चाललेले उसाचे ट्रॅक्टर ह्या असलेल्या सगळ्या नदीकडच्या गावातून या हेवेने जातात. जर तो बायपास काढला तर हे सगळे अवजड वाहनं ही बाहेरून जातील. जशी त्या हया बायपासनी जातात तशी त्याही बायपासनी जातील आणि सुरक्षितता लाभे. गोरगरिबाचं पोरग जर कुठं नेलं काही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे? काळजी करावी लागते. ह्यांना काळजी स्वतःची आहे, ह्यांना स्वतःची काळजी आहे. गटरीत माणसं पडून गेली, याच भागातले असलेले गुरुजी हे गटरीत पडून मृत्यू झाला. लाज वाटली पाहिजे. आपण स्वच्छतेचा डंकोला पिटतो, केंद्राकडनं स्वच्छतेचं बक्षीस मिळवलं, पैसे देऊन मिळवलं. बक्षीस नाचवतो आणि गावामध्ये तुमच्या काळात गटरीमध्ये माणसं मरताय. लाज वाटली पाहिजे. आम्हाला काही कोणाला घेणं देणं नाही. आमच्या घरातला जर एखादा मनुष्य गटरीत पडून मेला, 7 पिढ्या मृत्यू पुढची माणसं विसरणार नाही. कधी विचार केला? दुसरं
दुसऱ्याचा फक्त स्वतःच्या पुरता विचार आपण करतो, गावाचं कधी करणार? ते उदासीची वेळ इकडनं आपण सगळ्या शाळेला पुन्हा पाठवतो, पाणी आहे खाली, वरनं सगळं प्लास्टिक बिस्टिक सगळी कागदा राडा रोडा, खेळता खेळता पोरं जर आतमध्ये गेली तर ते वरती सुद्धा तरंगून यायचं नाही. कोण काळजी करतो? स्वतः तुम्हाला पाहिजे. वाईटपणा नको, कष्ट नको, त्रास नको, ऐकलं पाहिजे. त्या सीओला 10 वर्ष मागे लागलो. सीओला नाही ह्यांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. शेवटी त्या मालकाशी मी बोललो आणि तो कठडा मी करून घेतला. कमीत कमी सुरक्षिततेचा विषय नाही नगरपालिकेला कळत. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही डोळे झाकून चालायचं? आणि हे संवेदनशीलता याला म्हणतात. ती अशी येत नाही, ती पैशावाल्यांच्याकडेच असते असं नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे ती संवेदनशीलता आहे. म्हणून या बारीक बारीक गोष्टीचा विचार आम्ही करू शकतो. या एसटी स्टँडच्या समोर आज ज्या पद्धतीचं गावात येताना चित्र आहे, वेगानं पोरं मोटरसायकल चालवता, म्हातारं कोताना धडकलं, पेठेत माणूस मरण, पेठेमध्ये माणूस मरण, तेव्हा आमचे डोळे उघडतील. त्याचा विचार कोणी करणार की नाही? व्यापाऱ्यांची व्यापारपेठ उद्ध्वस्त झाली. काय व्यापाऱ्यांचा नेता बनाला? हा व्यापाऱ्यांचा नेता ह्या गोष्टीवरती विचार करत नाही. 3 वर्ष झाली पीडब्ल्यूडी जो ऑफिस इकडं बाहेर गेला, ते त्यांचं जे पूर्वीचं एसटी स्टँड समोरचं ऑफिस पडलं. केवढी मोठी जागा आहे. अरे माग लागून शासनाकडनं ती जागा नगरपालिका ताब्यात घेतली असती आणि तिथं मोठ्याच्या मोठं एक शॉपिंग सेंटर, वेगवेगळ्या पद्धतीचं फळ मार्केट, त्यांचे छोटे मोठे असलेले मार्केट असं मार्केट जर त्या ठिकाणी उभं केलं असतं आणि सुसज्ज असं वाहनतळ 200-500 वाहनं तिथं लागू शकतात एकावर एक, अशा पद्धतीचा वाहनतळ उभं शकतं की ज्या मध्यवर्ती आहे. बाजारपेठ जशीच्या तशी राहिली असती, गोर गरीब असलेला आमचा हातावरचा प्रपंच असलेला माणसाला त्या ठिकाणी चांगल्या जागेमध्ये त्या ठिकाणी राहता येईल, व्यवसाय करता येईल, सन्मानाने राहता येईल.
ह्या विषयावरती चर्चा नाही, अभ्यास नाही, करण्याची इच्छा नाही. आता तुम्ही दुकानात सोडणार नाही, तुम्ही कलेक्टरच्या ऑफिस पर्यंत धावत नाही, तुम्ही केव्हा पुणे मुंबई दिल्लीला जायचा. हे उजनीचं पाणी खराब 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 येत आहे. इंदापूरचं लोक पाणी लोकांना बी काही वाटत नाही, विषारी पाणी पित. आजाराला निमंत्रण देत आहे. कॅन्सर सारखे मोठे ऑपरेशन करावी लागतात, डॉक्टर सांगतात. हे तळमळीचं असलेलं पाणी तुम्ही बंद केलं. हे स्वच्छ पाणी वीर भाटघर धरणातून कॅनलच्या माध्यमातून थेट आपल्या नळापर्यंत येणारं पाणी, की ज्या पाण्यामध्ये एकही घाण पाण्याचा नळ सोडला जात नाही. प्युअर प्युअर स्वच्छ पाणी बारामती पित आहे, बारामतीला जमत आहे, हिथं का जमत नाही. अनेक वेळाला सांगितलं या पालखी मार्गाचा रस्त्याचं काम चालू झालं. मी सांगितलं की यांना मुरुम लागणार आहे मोठ्या प्रमाणावरती रस्त्यासाठी. ह्या तरंगवाडी तलावाच्या कडेचा फॉरेस्टची जमीन ही नगरपालिकेच्या ताब्यात घ्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला कंपल्सरी सांगा इथलाच मुरुम कर, ते तळ खोल कर. त्यालाही ते आपलं फुकट काम झालं असतं, तळ मोठं झालं असतं. आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा भीमा नदी, नीरा नदी पुरानं पाणी खाली वाहून जातं, त्या 2-4 दिवसामध्ये कॅनलने पाणी त्या तळ्यामध्ये भरून जर घेतलं, 1 लाख लोकसंख्येला वर्षभर पाणी पुरेल, स्वच्छ पाणी. यासाठी म्हणून जरा काम करूया. नेत्याचं लक्ष नाही. हा 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 कुणी बघायचे. बाकीच्या पुढच्या गोष्टी मी परत सांगेन, पण बंधूंनो माझ्या दूरदृष्टीनं मी जितकं काही सांगायचं हे शहराच्या हिताच्या दृष्टीनं, कारण मला माहिती आहे जर चांगलं झालं तर मला आनंद होतो या इंदापूर शहरात, जर वाईट झालं मला अधिकचं दुःख होतं. म्हणून सतत जागरूक असणारा कार्यकर्ता म्हणून काही सूचना देतोय, जबाबदारीने बोलतोय, त्यासाठीची मदत करतोय. आज सांगून ठेवतो, हे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी तुम्हाला माहिती करता सांगतो, त्यांनी जाहीर केली गोष्ट पालखी मार्गाची. पवार साहेबांची 75 दिल्लीमध्ये. मानेदादा, मी, हे आमदार, मंत्री आम्ही सगळे तिथं. गडकरी साहेब माझे व्यक्तिगत मित्र. गडकरी साहेबांना फोन केला, म्हणलं दिल्लीत आलो साहेब, भेट होईल का? आणि येणं म्हणले, मी निघतो म्हणलं तर मी एक पत्र तयार